तर नमस्कार मित्रांनो, माझे नाव प्रदीप दळवी. तुमचे स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. सर्वजण कसे आहेत? आशा करतो की सर्वजण बरेच असतील. तर आज आपण एका विषयावर चर्चा करणार आहोत आणि त्या विषयाचे नाव आहे की सर्वात मोठी आज्ञा. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की बायबलमधील सर्वात मोठी आज्ञा कोणती. चला तर आपण वचन काढूया. आणि वचन आहे मत्तई 22 वचन 34 ते 40 पर्यंत. आपण या ठिकाणी पाहतो की काही लोकांनी प्रभू येशूला विचारले की बायबलमधली सर्वात मोठी आज्ञा कोणती, म्हणजे नियमशास्त्रातील सर्वात मोठी आज्ञा कोणती. चला तर ते आपण वाचूया आणि बघूया. या ठिकाणी आपण पाहतो की मत्तई 22 वचन 34 ते 40 पर्यंत. आणि हेडलाईन पाहतो की सर्वात मोठी आज्ञेविषयी प्रश्न. आपण वचन वाचूया. वचन 34. त्याने सदुकियास निरुत्तर केले असे ऐकून फरीसी एकत्र जमले आणि त्यातील एका शास्त्र्याने त्यांची परीक्षा पाहण्याकरिता विचारले. एका शास्त्र्याने काय केले? प्रभू येशूला काय केले? प्रभू येशूची काय परीक्षा पाहण्यासाठी विचारले. त्या ठिकाणी सांगितलं आहे, गुरुजी नियमशास्त्रातील कोणती आज्ञा मोठी आहे. या ठिकाणी काय आपण काय पाहतो, शास्त्र्याने काय केली, यांची परीक्षा पाहण्यासाठी प्रभू येशूला विचारले काय की गुरुजी नियमशास्त्रातील कोणती आज्ञा मोठी आहे. तर आपण पुढे पाहतो की तो त्यांना म्हणाला, म्हणजे प्रभू येशू त्यांना म्हणाला, तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने व पूर्ण मनाने प्रीती कर. या ठिकाणी काय सांगले प्रभू येशूने की तू आपला देव परमेश्वर ह्यांच्यावर काय कर, पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने, पूर्ण मनाने काय कर, प्रीती कर. आणि पुढे सांगितले की काय, हीच काय आहे, मोठी व पहिली आज्ञा आहे. काय सांगितलं की हीच मोठी व पहिली आज्ञा आहे. आणि पुढे अजून आपण वचन पाहूया. हिच्यासारखी, आणि दुसरं अजून पुढे वचनामध्ये सांगितले प्रभूने की हिच्यासारखी दुसरी ही आहे की तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. या ठिकाणी सांगितले काय, हिच्यासारखी दुसरी ही आज्ञा आहे की तू आपल्या शेजाऱ्यावर काय कर, स्वतःसारखी काय कर, प्रीती कर. आता एक प्रश्न येतो की आपला शेजारी कोण? आपला शेजारी म्हणजे आपल्या फक्त घराच्या आजूबाजूला राहतात, नाही तर जिथे कुठे आपण जातो, तो जिथे कुठे असतो आपल्या असलो त्या जो कोण आहे आपल्या आजूबाजूला असतो तो काय आपला शेजारी आहे. आणि पुढे बघा आपण शेवटचे वचन, हा दोन आज्ञेवर सर्व नियमशास्त्र व संदेष्टांचे ग्रंथ अवलंबून आहे. या ठिकाणी प्रभू येशू सांगतो काय, ह्या दोन आज्ञेवर सर्व नियमशास्त्र व संदेष्टांचे ग्रंथ अवलंबून आहे. ही दोन सर्वात मोठी काय आहे, आज्ञा आहे. पहिली काय आहे, तू आपला देव परमेश्वर ह्यांच्यावर काय कर, पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने व पूर्ण मनाने काय कर, प्रीती कर. आणि दुसरी काय आहे, हीच मोठी व पहिली आज्ञा आहे सांगितली. आणि दुसरी काय, हिच्यासारखी दुसरी ही आहे की तू आपल्या शेजाऱ्यावर काय कर, स्वतःसारखी प्रीती कर. आणि ह्या दोन आज्ञेवर काय आहे, पूर्ण नियमशास्त्र म्हणजे पूर्ण बायबल आणि सर्व संदेशांचे ग्रंथ काय अवलंबून आहे असं सांगण्यात करतो. की वचन तुम्हाला समजले असेल, वचन समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा. इतर आपल्या भाऊ बहिणींना, विश्वासू भाऊ ताईंना काय करा, शेअर करा. आणि जर नवीन असाल माझा यूट्यूब चॅनल प्रदीप दळवीमध्ये तर सबस्क्राईब करा माझा यूट्यूब चॅनल प्रदीप दळवी. आणि जी बाजूला घंटा आहे तिकडे वाजवा. अशा जो मी प्रथम व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करेन तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर नमस्कार.